नमस्ते, मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा संध्याकाळचे 5:45 वाजत आले. तर जो 4चा चहा असतो तर ते आईंना मी करून दिलं होतं आणि तर दुपारी गेलेले मळ्याला आणखीन आले नाहीत. तर ते पण आता घरी येणार आहेत. तर आईंना सईपरीला चहा ठेवलाय, पोरी चहा दूध घेत आहेत आणि मी पण तयार झाले. तर सांगोल्याची यात्रा चालू झाली ना, तर यात्रा चालू होऊन 2 दिवस झाले. पोरी का दम खायनात, तर परी अजिबात दम खायला जायचं म्हणजे जायचं इतकंच खंत वाटते. दरवर्षी मला पण अजिबात पाण्यात बसावं असं कुठल्याच वाटत नाही, पण मुलींसाठी मी बसते. आणि 2 वर्ष झालं तेजू सोबत येते. तर ह्या वर्षी तेजूला फोन केला होता, ती पण फ्री नाही आहे, तिचे पण एक्झाम चालू आहे त्यामुळं ती पण नाही आहे. आणि हे पाण्यात बसायला घाबरतात. लहानपणापासून कधीच ते बसलं नाही, त्याने चक्कर येते बोलतात ते. तर आता मुलींसोबत बसायचं कोण हा प्रश्न आहे. दोघीला सांगितलंय आकाश पाळणा सोडला तर बाकीचं तुम्ही कुठल्याही पाळण्यात बसा, पण तुम्ही म्हणजे दोघे एकमेकींना जर बसायचं असेल तर घट्ट धरून बसा. आमचा जीव पण राहणार नाही ते खाली उतरेपर्यंत. पण बघू तिथे गेल्यानंतर काय होतंय. त्यापेक्षा भूत बंगला वगैरे असं काहीतरी काय बघा म्हणून त्यांना सांगितलंय. आणि आईनं चला म्हणलं आता काय मोठी गाडी आहे, आपण थंडीचा प्रॉब्लेम नाही जाऊया. आई म्हणतात मी 18 दिवस फिरून आले, तेच बास बास झाले अंगातलं आणि रवं गेलं नाही त्यांच्या भाषेत. तर रथसप्तमी झाली का यात्रा संपायच्या अगोदर सईपरला घेऊन आणखीन एकदा त्या अंबिका देवीच्या दर्शनासाठी आणि थोडीशी यात्रा घेणार. तर काय नाही येत, कारण की भरपूर असं आणलेलं आहे आईंनी, तर फिरून येणार आहे असं बोलले. पण आता काय मला येणं अशक्य आहे, मी येत पण नाहीये, पण आम्हाला सुद्धा ते अडवत नाहीत. पण तुम्ही जा, मुलांसाठी जावंच लागतंय असं आमच्या आईंचं असतंय. तर आई छान आराम करतायत. त्यांना थोडं एकटं एकटं वाटायला लागले, कारण ते 18 दिवस, त्याच्या अगोदरचे 7-8 दिवस आणि आताचे 5-7 दिवस मामासोबतच आहेत. एकाच रूममध्ये दोघं दिवसभर गप्पा बिप्पा मारायचे, खायला प्यायला असं तसं, दादा दादा मागं. दोघांना पण म्हणजे दोघं एकमेकांच्या सोबतच असायचे. त्यांना थोडंसं आज करमेना, 1-2 दिवस होते तसं, परत नाही. आणि प्रश्न राहिला, मामांना मोठ्या गाडी सोडायचं होतं असं अन्नपूर्णा ताई आपल्या नेहमीच्या ताई बोलत होते. आम्ही बोललो होतो, त्यांचीच इच्छा होती. नको बबलू माझ्यासाठी तू असं गाडी वगैरे काही काढू नको, बॅग काय माझी एवढी जड नाही, कारण की मामाच्या बॅगेत खरं काहीच नव्हतंच. दिसायला 3 बॅगा होत्या पण काही जड नाही. तर तू गाडीवर चल. आणि असं पण ह्यांचं ना गावात आत काम होतं आणि आतमध्ये गाडी पण जात नाही. असं उलट आम्ही किती मामांसाठी करतो, आणि ते गाडीचा विषय काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. आम्ही जर सगळं सोडायला गेलो असतो तर 100% मग मोठी गाडी घेऊन गेलो असतो. आणि एक ताई विचारली की सगळे एकच प्रश्न घेऊन बसतात, आमच्या त्या मनात पण नसतं, ध्यानात पण नसतं अशा काही गोष्टी. तर असं. आणि मामा एकटा राहतात का, मामाचे मिसेस वारले आहेत. हो, मामा रांजणे गावात ना एकटेच राहतात आणि त्यांच्या मुली दिल्या घरी आणि मुलगा जॉबसाठी बाहेर असतात. त्यामुळं आणि काही म्हातारी माणसं असं असतात की गाव सोडत नाहीत, तर काहींचा स्वभाव असं असतो त्यामुळं. तर चला, मला ह्यांना पण आणखीन एकदा फोन करायचा आहे. गव्हाला आपल्या पाणी चालू आहे आणि थोडंसं लवकर गेले की लवकर येऊ. यात्रा फिरायचं म्हटलं की खूप वेळ निघून जातो. आणि ह्या वर्षी आम्ही तेजूला सुद्धा मिस करणार आहे. दरवर्षी तेजू असते सोबत आणि ह्या वर्षी नाही आहे. असं काही हरकत नाही, पुढचं एक वर्ष आहे. पुढच्या वर्षाच आहे. काय हात पाय धुवा की हा आता घर झाडले रे बाळा, खरी नको टाकू. मला इतकी भाजी खावाशी वाटत होती ना, केलेली मेथीची भाजी खाऊ वाटत नव्हती, पण तोंडी लावायला मला भाजी इतकी खाऊ वाटायची. आपल्या मळ्यातली फायनली भाजी आली. तर चला आता ह्यांच्यासाठी पण मला चहा वाढवावा लागेल आता. 50 रुपयाला 3 म्हणले ना. हा, कुणी घेतलं म्हणे. आणि विशेष म्हणजे, होय आई, विशेष म्हणजे तुमचं माळच सांगा की. माळ 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 गळ्यातली माळ आईची आमची गळ्यातली असली होती. जाताना म्हटलं आई तुम्ही काढा. 30 रुपयावाली माळ दिली होती जुनी. 30 रुपयाला सुद्धा आईची माळ कापली. चोर माळ माळ आईला ऐकू झालं नाही. आलं आलं. प्रयागराज मध्ये का ह्याच्यामध्ये उज्जैन मध्ये लय गर्दी होती, तिथंच कापलेलं. पण त्यांना असली नकली कळालं नसेल का. असं उज्जैनला नाही, प्रयागराजला चाललो तो. हिकुंड पासात शिरायला म्हणत होते ते आतमध्ये.
मग ती भागवत काय नाही आहे, सारखं म्हणायचं चोरापासून सावध राहावं म्हणायचं. त्यांना शिरायलाच येईना. पासापोरं इकडं पासापोरं इकडं आपली राखण आत शिरून गेला. त्यातनं पण चोरी केली. अहो लहान मुलांनी असं सोनवडे परिवडे पोरं ट्रेन केलेले आहे ती म्हण. असं जायचं रे. मग 2 ओळी केल्या, एक पुरुषांची एक बायकांची. आत शिरून घेतले. केलं चांगलं त्यानं, म्हणजे शिस्त चांगली. तीर्थयात्रा सफल झाली आणि मी आईंची बॅग घेतली आज. तुमची बॅग घेतलंय शिमान बॅग ननंदबाईनं आमच्या. आता सांगोलची यात्रा करायला चालली आहे. ह्या वर्षी आम्ही जर यात्रेला गेलो नव्हतो, तर आईंना असं ना ननंदबाईनं बॅग आणले होते, तर तीच बॅग आता मी घेऊन चालले. म्हटलं आता छोटी बॅग वागवण्यापेक्षा मोठीच घ्यावं. पोरी काय छटर छुटर घेतलं तर ह्यात टाकायला येते. ठेवले पण चोरी कशी झाली नाही. नाही ना ह्यातच ठेवलं होतं. ह्यात सगळंच. एक पाकिट त्यात ठेवते, एक पाकिट तुम्ही बॅग सोडलीच नसल हातात ना, तुमचं पदर असतोय. गाडीत ठेवत नव्हती मी. असं ठेवलं नव्हतं ना एकाच ठिकाणी सगळे पैसे. हा? तू जर एकाच ठिकाणी सगळे पैसे ठेवले असतेस ना, हा. जर चोरल्या गेल्या असते 1 रुपया पण राहिला नसता. तसं ठेवत नसते. अहा, तसं ठेवत नाही. ठेवलं असतंस तर. एवढ्या गर्दीत एवढं म्हणल्यावर किती चोऱ्या झाल्या असत्या माहिती होय, आहे? होय. शिस्त ठेवली. नाही नाही बरोबर आहे. शिस्तबद्ध यात्रा झाली आजीची. हे चला 6:15 वाजले परे. काय आपल्याला जायचं होतं. झालं. हा, शीतल पूजा वहिनी. तर आलोय सांगोल्यामध्ये. तर गाडी लावले एका बाजूला आणि खूपच लांब लावले, कारण की गाडी परत भेटणार म्हणजे पार्किंगमधून निघत नाही. आणि दुसरी गोष्ट, जशी जतची यात्रा मोठी भरते आणि परी कुठे गेली आणि सोलापूरची गड्डा यात्रा जशी मोठी भरते ना, तशी एवढी मोठी नसते, मीडियम असते आपलं. मी तुला हुडका लागले आत्ताच. आता काय होते म्हणलं, कुठे गेलं बारक. चला चला थोडं चालून पुढं जायचं आहे. लय इंटरेस्टेड यात्रा यात्रा यात्रा. मला काय ह्या वर्षी एवढं इंटरेस्ट नाही आहे, पण पोरीसाठी आता कशा भाजी मार्केट आणि जनावरांचा बाजार असतो इथे, जसं की फळांचा बाजार वगैरे असतो. चला चल, मला काय फास्ट चालता येणार नाही, बाबांचा हात धरा. ये. आणि इथं ना सुरुवातीला दावं कंड जनावरांचा जो सामान असतं ते आहे. सुरुवातीला म्हणजे आपण एंट्री गेटच्या म्हणजे बाहेर पडायच्या गेट पासून आपण येतोय. तिकडून अशी फिरून आमची छोटीशी यात्रा सांगोल्याची. परी काय करणार आहे? आकाश पाळण्यात सगळेच भेटत परी ग. अजून तुम्हाला आहे परू, अजून असं ते वर बसण्यापेक्षा असलं स्विमिंग वगैरे काय ते नाव आहे ते वगैरे बसताय का ते बघा. काय आ जास्तही वाटत नाहीये. जास्त कसं काय वाटत नाही. आवाज कमी आला. आहो इकडनं जाऊ. ओके, अजून 2 दिवस रविवारपासून फुल होणार. रविवारी सुट्टी असते ना सगळ्यांना. पण बरं की आपल्याला काय करणार ना तुम्हाला. हे नाही टिकत नाही. 50 रुपयाला आहे. टिकत नाही. काय पण बसवलं. बरोबर लय आवडतं. बरं मावशी हा.
काय रे? आवडते ते घे. परू इकडे घे, दीदी काय चॉईस करते बघ. सोनू लय दाबून बघू नको हं. तू जा ना परू. परू तू जा, तिथे बाबा आहे ते घे. तू बाबांना घेऊन जा. कुठं गर्दी आहे? कुठल्याही वस्तू 20 रुपये. जे आवडते ह्यात टाक. तुला आवडत असेल तर घे, उगाच असं घेऊ नको. आणि आपल्या आईनं आणलेले असं आहे. चंद्रकोरची टिकली. चंद्रकोर हो. घे घे. हा? घरा नाही का पिलो? कोणच नाही बसलं ह्याच्यात. सही आहे. बाबा काय म्हणतायत? नाही बोलते. चला पुढे मग. अरे आता यात्रा भरायला लागली बाळा. आपल्यासाठी बरे ना. धक्काबुक्की नको, काय नको. आहो ट्रेन मध्ये बसा. ट्रेन मध्ये कोणच बसणार नाही याच्यामध्ये. ए ट्रेन मध्ये बसणार आहे ना सोनू? ए कशात बसणार आहे तुम्ही? ए पोरीनो कशात बसणार आहे? ट्रेन मध्ये बसते ती घे. हा नाही. साईपरीचे बाबा पोरींसाठी आहे. पहिल्यांदा या रेल्वेत बसणार आहेत. हा पहिल्यांदाच. बरी आहे. बाबांना गच्च धरायचं कर्व करते माहिती आहे ना? आ? नको बाबा नको. कुठल्या ड्रॅगन मध्ये? हा हा परी आहे. तू छोट्या ड्रॅगन मध्ये बस ह्या वर्षी. काय तू पण बस के. त्याला काय होतंय? होय छोटे ड्रॅगन आहे त्यात बसवा. छोटे ड्रॅगन आले. आजी बरोबर आल्यावर साठी ना. सईची बाबा चालले तर सईला शॉर्ट काढायचं, त्यामुळे मोबाईल द्यायचाय. जरा
पोरी का मी तुम्ही चला. पहिल्यांदा पोरी समोर चुकलाय. चला चला तर आता गर्दी वाटते. चला. तर आत्ता गर्दी वाढायला लागली 7च्या नंतर. स्थानिक लोक जे असतात ना ते परत बाहेर पडतायत. परी हात बसते काय पण जा की जा. अरे जा. अरे काय त्याला सगळं ड्रॅगन फ्रूट जा जा परू. त्याला काय ह्यात काय प्यायचंय जा. बरं असं जा. परू गच्च धरायचा. बसा. त्यालाच घाबरा लागले. बारकं प्यायला लागलंय. बघा बाबांचा आनंद गगनात गगनात मावेना झालाय. लेक बसले खरं होय. ती बसली का तुम्ही बसलाय. आनंद सगळं तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागलाय. लेकरू भ्या लागलाय. जाताय लेकरा बरोबर. मी तर टेकणार आहे बुडीत जरा. होय सोनू. ऐ तोंड बघ की तिचं. आईला सोडून कशी जायची काय बाई. आई होणे हे ना सगळ्या जगाला माहिती असतं किंवा आईला सांगावं लागत नाही आरडून वरडून. कसं का होईना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आईचं प्रेम दिसूनच येत असतं. पण आज एका बापाचा मी काळीच फक्त मागे कॅमेरा घेऊन मी बघत होते. इतकं खुश होते ना मुलींना घेऊन. दोन्ही मुलींना आपल्या दोन्ही बाजूनं घेऊन फिरत होते. आणि पहिलेच असं वर्ष आहे. सई परीसाठी मला सुद्धा कुठल्या पाण्यात बसावा वाटत नाही. खूप भीती वाटते. पण दोघींसाठी ना मी बसायची. पण ह्या वर्षी ना तसं काही करता येत नाही प्रेग्नन्सीमुळं. मुलींना इतकं वाईट वाटत होतं ना खूप. पण दोघींसाठी त्यांनी पहिल्यांदा का होईना छोट्याशा का गाडीवरती का होईना बसले. आणि त्यात पण खूप करव असतं ना. मग मला खूप भीती वाटते दोघे नीट बॅलन्स करतील का नाही एक मला भीती वाटत होती. तर त्यांनी लेकींसाठी बसले. आणि इतकं त्यांचं म्हणजे मन खुश झालं होतं ना. इतकं त्यांचं जीव चटपटायला लागलं होतं की पोरींना पाण्यात कसं बसवायचं. तर कसं तेजू आली नाही ना त्यामुळे सगळं झालं आहे. तेजूमुळं. तेजूचं एक्झाम पण आहेत ना. तिला पण काय बोलता येत नाही. आणि ना आम्ही मला वाटतं 7ला यात्रेत पोचलो होतो. 7 वाजता गर्दी नव्हती. पण 7:30-8च्या नंतर परत मात्र गर्दी वाढू लागली. जसं की बघा जे लांब लांबचे जे असतात ना मला वाटतं ते दुपारीच येऊन जात असतील. आणि यात्रा आत्ता तर भरली आहे. आणि दुसरी गोष्ट जी स्थानिक सांगोल्यातले जवळ लोक आहेत का मग ती काय करतात घरातली सगळी कामं वगैरे आवरून मग 9-8:30 वाजता येतात. ते चांगलं 2 वाजेपर्यंत फिरतात. तिथून मात्र खूप गर्दी झाली होती. आज मला ना इतकं म्हणजे असं मूड नव्हतं यात्रेत फिरायचा. कारण की जास्त फिरल्यामुळे मला थोडंसं दगदग पण होत होतं. आणि एका बाजूला मला त्रास म्हणजे पोटात पण मला दुखतं ना त्यामुळे थोडंसं त्रास पण होत होतं मला. आणि सईला किती दाखवल्या अंगठ्या. अजिबात तिला अंगठ्या किंवा कानातले पसंत पडले नाहीत. एखादा 2 घेतली असणार आहे ती. पण तिला कानातलंच पसंत पडलं नाही. मला जे आवडायचं ते सईला आवडत नव्हतं. का माहिती खूप छान छान होते 10 वाले 20 रुपयेवाले. पण तिला आवडलंच नाही. पण बघू यात्रा असेपर्यंत मुलींना आणखीन एकदा फिरवून आणायचं आहे. एकतर आईसोबत तर जाते किंवा मी तर त्यांच्यासोबत जाईल. पण कारण आम्ही पूर्ण यात्रा फिरलेच नाही. कारण की मला दमच नाही आहे ना. त्यामुळं ना फक्त मला वाटतं एक 8-12% आम्ही ना फिरून आलो आहे. जास्तीचं काय नाही. आणि मुली पण समजून घेतल्या. यात्रा म्हटलं की आधी लोकांना खाऊन पिऊन घेतात. त्याच प्रकारे सैफरला आम्ही सुद्धा त्यांना खायला आणलेले. तर व्हेज नूडल्स खायचं होतं. आणि परीला ना कोबी मंचुरियन खायचं होतं.
तर पहिलं ना सूप मागवलं, पण मुलींना का सूप आवडलंच नाही, कसलंच आवडलं नाही. तर मी आणि हे दोघं मिळून शेअर केलं. आणि यात्रेत गाववाले जर भेटले ना, त्याचा आनंद इतका भारी असतो ना. तर ही माझी जाऊबाई आहे, जर जाऊ भेटली होती, का माहिती एकाच गावात राहतोय, पण सांगोल्यात यात्रेत भेटलं असं वाटतंय की परदेशात राहतो की काय. इतकं दोघींना मस्तपैकी आनंद झाला होता. तू काय खरेदी केली, मी काय खरेदी केली, हेच आमचं चाललेलं होतं. आणि खाऊन पिऊन झाल्यानंतर थोडंसं आणखी फिरलो, काय चटरपटर खरेदी केली. जास्तीचं काय शूट घेतलं नाही, कारण की परत खूप गर्दी होती आणि मला पण सांभाळून चालायचं होतं, परत कॅमेरा पण धरायचा होता. आणि हे बोलले की अश्विनी तुझ्यासाठी पण हेल्दी आहे ज्यूस आणि मुलींनाही पिऊ दे. तर ज्यूसमध्ये थोडीशी खराबी दिसली होती, तर सईचं लक्ष खूप असतं बारीक. तर ज्यूस ते ना आम्ही रिटर्न करायला लावलं. पायनॅपल ज्यूस घेतलं होतं, परत आम्ही दुसरं ज्यूस घेतलं. इतकं भारी वाटत होतं ना यात्रेमध्ये. आमच्यापेक्षा आम्हा दोघांना ना पोरी किती खुश होतील, त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद येतोय, हेच आमचं, दुसरं बाकीचं काही नाही. खरं सांगते तुम्हाला, मुलांना खुश ठेवण्यातच आई वडिलांचं स्वर्ग सुख आहे, एवढं मात्र कळालं. हे बोलताना सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येते. किती आपण त्यांच्यासाठी ओढ काळजी असते ना मुलांसाठी. कसं एक नातं देवानं निर्माण केलेलं असेल, तर इथं बापाची जीव ऐकते कुठं. मुलींना परत पायनॅपल आणि कलिंगड मिक्स फ्रूट यात्रेत फिरत फिरत खायला दिलेलं आहे. तर अनुभव म्हणून ना ते काय माहिती, ती गेम खेळायचं की होतं फुकट 100 रुपये गेलेचे गेले. पण ह्यांचं एक म्हणणं की अश्विनी मुलींना अनुभव मिळणं गरजेचं आहे, असं म्हणणार आपण काळीजवाला बाप पाहिजेच की. म्हटलं चला काय करते ते करू दे म्हटलं. पण हा 100 रुपये मात्र हा मुलगा फुकट कमवला, एवढं मात्र मला कळालं की हे लोक आपल्याला फसवत असतात. लिहितात एक आणि करतात एक. तर अशी आमची यात्रेतली आज मजा मस्ती होती. कशी वाटली हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका.